नमस्कार. 7च्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. शेती आणि शेती कर्जाचे 7-12 उतारे तातडीनं हवे असल्यास 31 डिसेंबरपर्यंत हस्तलिखित स्वरूपात देणार चंद्रकांत पाटील यांची माहिती. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती. विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचा आजचा दिवसही कामकाजाविना वाया. डिजिटल व्यवहार रोखरहित व्यवहारांना पर्याय नसून समांतर व्यवस्था आहे, अर्थमंत्री अरुण जेटली. विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू, जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची भाग्यवान ग्राहक आणि डिजिधन व्यापारी योजनांची घोषणा. पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या 14 नगरपरिषद आणि नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादीची सरशी. लातूरमध्ये काँग्रेसचा सफाया तर भाजपाचे सर्वाधिक 5 नगराध्यक्ष. आणि लखनौ इथल्या ज्युनियर हॉकी स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताचा स्पेनशी सामना सुरू. आणि आता सविस्तर वृत्त. प्रथम विधानसभेविषयीची बातमी. शेती आणि शेती कर्जाशी निगडीत 7-12चे उतारे येत्या 31 डिसेंबरपर्यंत जिथं जिथं आवश्यक आहेत तिथं तिथं ते हस्तलिखित स्वरूपात दिले जातील अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून प्रत्येक तलाठ्याला 15 जानेवारीपर्यंत प्रिंटर आणि लॅपटॉप दिला जाईल. नुकत्याच झालेल्या तलाठी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती 3054 नवीन तलाठी कार्यालयं निर्माण केली जातील असंही त्यांनी सांगितलं. विधानसभा सदस्य मनोहर भोईर आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला पाटील उत्तर देत होते. मिश्र खतांच्या संदर्भात 544 नमुने घेण्यात आले होते. त्यापैकी 508 नमुने अप्रमाणित आढळल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. 64 कंपन्यांचे परवानगीवरती फुंडकर यांनी ही माहिती दिली. बालमृत्यू आणि कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य, आदिवासी तसंच महिला आणि बालविकास या 3 विभागांचे मिळून एक कृतीदल नेमण्यात आलं असल्याची माहिती महिला आणि बालविकास विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांनी लक्षवेधी दरम्यान सभागृहात दिली. ज्या भागामध्ये जास्त कुपोषण आहे त्या भागामध्ये जच्चा बच्चा अभियान राबवण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यामध्ये ऊर्जाविषयक दुरुस्ती आणि पायाभूत सुविधांसाठी सुमारे 4500 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची घोषणा ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत केली. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रुकडी इथं शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीमध्ये 40 एकर परिसरातल्या ऊसाचं नुकसान झाल्याचं मान्य करत संबंधितांना 1 महिन्याच्या आत नुकसान भरपाई देण्याची ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली. शेतकऱ्यांना त्वरित मदत मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धत सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील अनेक सहकारी संस्थांमध्ये 1670 कोटी रुपयांचा अपव्यय झाल्याचं निदर्शनाला आलं आहे. या प्रकरणी दोषी आढळलेल्या 1069 सभासदांची संपत्ती जप्त करायचे आदेश देण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे. दरम्यान सभागृहाच्या कामकाजाची वेळ वाढवण्यात आली असून विदर्भ आणि मुंबईच्या प्रश्नावरती सध्या विधानसभेत चर्चा सुरू आहे. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजेच 68,409 कोटी रुपयांची थेट परदेशी गुंतवणूक आल्याची माहिती उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज विधान परिषदेत दिली. यावर्षीच्या एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीमध्ये सेवा, गृहनिर्माण, पायाभूत सुविधा, संगणक, दूरसंचार, मोटार वाहन आणि औषध निर्माण क्षेत्रामध्ये ही गुंतवणूक झाली असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या 2 वर्षांमध्ये राज्य सरकारनं राबवलेल्या उद्योगसुलभ धोरणांमुळे तसंच उत्तम पायाभूत सुविधा पुरवल्यानं महाराष्ट्र गुंतवणुकीसाठीचं पसंतीचं राज्य ठरल्याचं देसाई यांनी एका निवेदनाद्वारे सांगितलं. 9400 कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या आज विधान परिषदेत चर्चेविनाच मंजूर करण्यात आल्या. मलकापूर इथं 12 डिसेंबरला झालेल्या रॅलीत कथित दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि दोषींवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदार चैनसुख संचेती यांनी आज विधान परिषदेत केली. राज्यामध्ये पत्रकारांच्या संरक्षणासाठी कायदा अस्तित्वात यावा ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी असल्याचा औचित्याचा मुद्दा आमदार वीरेंद्र जगताप यांनी सभागृहात मांडला. दुग्धविकास आणि पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी निवडणूक प्रक्रियेत कथित हस्तक्षेप करून दबाव आणल्याचा मुद्दा विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी स्थगन प्रस्तावाद्वारे पुन्हा उपस्थित केला. जानकर यांना मंत्रिपदावरून काढावं अशी मागणी मुंडे यांनी केली.
या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानं कामकाज अर्ध्या तासासाठी तहकूब करण्यात आलं, अशी माहिती आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी दिली आहे. विधानभवन परिसरामध्ये जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आज लोकप्रतिनिधींनी धरणं आंदोलन केलं. वरिष्ठ महाविद्यालयाचा कायम अनुदानितमधला कायम हा शब्द काढून अनुदान द्यावं, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, केंद्रीय आश्रमशाळा आणि अपंग शाळांना अनुदान द्यावं, या मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही आमदारांनी धरणं आंदोलन केलं. शासकीय कर्मचाऱ्यांना घरं मिळाली पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी भाजपच्या आमदारांनी धरणं धरलं. पिंपरी चिंचवडला स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण करावं अशी मागणी केली असल्याचं शिवसेनेच्या विधान परिषद सदस्य नीलम गोऱ्हे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांना सांगितलं. आरक्षण बचाव संविधान बचाव या मागणीसाठी राज्यातल्या सर्व आरक्षणवादी संघटनांनी आज नागपुरात विधानभवनावरती एक मोर्चा काढला. यामध्ये भारिप बहुजन महासंघ, भारतीय बौद्ध महासंघ, समता सैनिक दल, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, बहुजन संघर्ष समिती, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, रिपब्लिकन पॅन्थर्स, सीपीआय डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी तसंच राष्ट्रीय ओबीसी महासंघ सहभागी झाले. भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. हा मोर्चा आरक्षणाच्या समर्थनार्थ आणि दलितांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी विरोधी तसंच सत्ताधारी पक्षसदस्यांनी केलेल्या परस्पर आरोप प्रत्यारोपांमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात आजही कामकाज होऊ शकलं नाही. घोषणाबाजी आणि गदारोळामुळे कामकाजामध्ये वारंवार व्यत्यय आल्यानं अखेर लोकसभा आणि राज्यसभेचं कामकाज उद्यापर्यंत तहकूब झालं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाचा हा शेवटचा आठवडा आहे. उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. मात्र विमुद्रीकरणाच्या मुद्द्यावरून हे अधिवेशन जवळपास कामकाजाविना वायाच गेलं. लोकसभेमध्ये आज गदारोळातच प्रश्नोत्तराच्या तासामध्ये फक्त एक प्रश्न घेण्यात आला. लोकसभा अध्यक्षांनी पुन्हा जाणीव करून देऊनही दोन्ही बाजूच्या सदस्यांनी गदारोळ सुरूच ठेवल्यानं सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. राज्यसभेतही विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँडच्या मुद्द्यावरून कामकाज दिवसभरासाठी तहकूब झालं. डिजिटल व्यवहार ही व्यवस्था रोख व्यवहारांना समांतर चालणारी व्यवस्था आहे. तो रोख व्यवहारांना पर्याय नाही, असं प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत सल्लागार समितीच्या बैठकीत बोलत होते. रोखरहित अर्थव्यवस्थेमध्ये रोकड व्यवहार कमीत कमी होणं अपेक्षित असतं, कारण कुठलीच अर्थव्यवस्था संपूर्णपणे रोखविरहित होऊ शकत नाही, असंही जेटली यांनी स्पष्ट केलं. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली तर आपोआपच रोख व्यवहार कमी होतील, असंही ते म्हणाले. डिजिटल व्यवहारांमध्ये असलेल्या सायबर गुन्हेगारीच्या धोक्यांची सरकारला जाणीव आहे. ते कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत, असंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणानंतर जनतेला होणारा त्रास कमी करण्यासाठी सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे, असंही जेटली यांनी सांगितलं. डिजिटल व्यवहारांसाठीची पीओएस मशीनवरचा कर सरकारनं माफ केला आहे. त्याची किंमत कमी झाल्यानं त्यांच्या अधिकाधिक वापराला आता प्रोत्साहन मिळू शकेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. जिल्हा सहकारी बँकांमध्ये पुरेशी रोख रक्कम असेल याची सरकार काळजी घेत आहे, अशी माहिती आर्थिक व्यवहार विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी आज नवी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रब्बी हंगामातल्या पेरण्या गेल्या वर्षीप्रमाणेच सुरळीत झाल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. विमुद्रीकरणाच्या उपाययोजनांमध्ये सध्या रिझर्व्ह बँकेचा मुख्य भर 500 रुपयांच्या अधिकाधिक नोटा छापण्यावरती आहे. बँकांना नोटा वितरित करण्याची प्रक्रिया आता सुरळीत झाली, अशी माहितीही त्यांनी दिली. 2000 आणि 500 रुपयांच्या नव्या नोटांचं डिझाईन पहिल्यांदाच भारतामध्ये तयार करण्यात आलं, असंही त्यांनी सांगितलं. 100 रुपये मूल्याच्या 80,000 नोटाही चलनात आल्या आहेत. लवकरच 2000 रुपयांचे सुट्टेही मिळतील, असं दास म्हणाले. एटीएममधल्या रोख पुरवठ्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. येत्या 2 ते 3 आठवड्यात 500 रुपयाच्या नोटाही बाजारात येतील, असंही दास यांनी सांगितलं. भ्रष्टाचार आणि काळा पैशावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र सरकारनं गेल्या 2.5 वर्षांमध्ये अनेक उपाययोजना अंमलात आणल्या आहेत. देशामध्ये रोकडविरहित अर्थव्यवस्थेसाठी डिजिटल व्यवहारांना प्राधान्य देण्यात येत आहे, असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी म्हटलंय. विमुद्रीकरणानंतर सरकारनं सुरू केलेल्या काही नव्या योजनांची घोषणा कांत यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली.
डिजिटल व्यवहार वाढीस लागावेत या दृष्टीनं देशातल्या व्यापारी आणि ग्राहकांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं भाग्यवान ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापारी योजना सुरू केली आहे। डिजिटल स्वरूपात खरेदी करणाऱ्या निवडक 15,000 भाग्यवान ग्राहकांना भारतीय राष्ट्रीय देयक मंडळाकडून प्रत्येकी 1,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आहे। ही योजना नाताळपासून सुरू होऊन पुढल्या 100 दिवसांसाठी चालू असेल। डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी डिजिधन व्यापारी योजनेनुसार दर आठवड्याला 7,000 पुरस्कार घोषित होतील आणि पुरस्काराची सर्वोच्च रक्कम 50,000 रुपये इतकी असेल अशी माहिती त्यांनी दिली। या दोन्ही योजनांमधले महापुरस्कार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी म्हणजेच 14 एप्रिल 2017 रोजी घोषित केले जातील। डिजिटल खरेदी विक्रीला चालना देण्यासाठीच्या योजनांपोटी 340 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे असंही कांत म्हणाले। काळ्या पैशाविरोधात देशभरामध्ये विविध ठिकाणी छापासत्र अजूनही सुरूच आहे। सीबीआय, सक्तवसुली संचालनालय आणि प्राप्तिकर विभागाकडून देशभरामध्ये छापे टाकले जात आहेत। ठाणे जिल्ह्यातल्या नालासोपारा इथं प्राप्तिकर विभाग आणि सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या संयुक्त छापेमारीमध्ये 1,15,00,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली। त्यात 45 लाखाच्या नव्या तर 60 लाखाच्या 500च्या जुन्या नोटांचा समावेश आहे। या प्रकरणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख धनंजय गावडे आणि एका व्यापाऱ्याला ताब्यात घेण्यात आलंय आणि पुढील चौकशी सुरू आहे। कल्याणमध्ये खडकपाडा पोलिसांनी व्यापाऱ्यांकडून 21,22,000 रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या। जयपूरमधून राजस्थान विशेष पोलीस दलानं 2 व्यावसायिकांकडून 35 लाख रुपयांच्या नव्या नोटा जप्त केल्या। फरीदाबादमध्ये गुरगाव टोल नाक्यावरती 40 लाख रुपयांच्या जुन्या आणि नव्या नोटा हस्तगत करण्यात आल्या। कर्नाटकातल्या धारवाड इथं पोलिसांनी 23 लाख रुपये जप्त केले। मणिपूर इथं आज पहाटे दहशतवाद्यांनी पोलीस ठाण्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये 4 पोलीस कर्मचारी हुतात्मा झाले तर मणिपूरमध्येच आणखी एका चकमकीत 4 पोलीस कर्मचारी जखमी झाले। इंफाळ मोरे राष्ट्रीय महामार्गावरच्या पोलीस ठाण्यावरती हा हल्ला झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। नागालँडमधील दहशतवादी संघटना नॅशनल सोशलिस्ट काउन्सिल ऑफ नागालँडनं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आहे। या भागामध्ये नियोजित एका समारंभासाठी मुख्यमंत्री ओकराम इबोबा सिंग येणार असल्यानं बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांवरती दहशतवाद्यांनी हा हल्ला केला। या हल्ल्यामध्ये 2 पोलीस जागीच ठार झाले तर इतर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। देशभरातल्या सर्व राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवरती बंदी घालायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत। ही बंदी 1 एप्रिल 2017 पासून लागू होईल। 31 मार्च नंतर या सर्व दुकानांच्या परवान्यांचं नूतनीकरण करू नये असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत। दारूची दुकानं ही राष्ट्रीय आणि राज्य महामार्गापासून किमान अर्धा किलोमीटर दूर असावीत असंही न्यायालयाच्या आदेशात म्हटलं आहे। दारूची जाहिरात करणारे फलकही या महामार्गावरून काढले जावेत असंही न्यायालयानं सांगितलं। विविध उच्च न्यायालयांनी महामार्गावरच्या दारूच्या दुकानांवरती बंदी घालायला नकार दिला होता। या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवरती सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले। उच्च घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तीवर पुरेशा पुराव्याशिवायच ठेवल्या जात असलेल्या आरोपांबद्दल सर्वोच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय। पंतप्रधानांसारख्या पदावरच्या व्यक्तींवर पुरावे नसताना असे आरोप होणं योग्य आहे का असा सवाल न्यायालयानं केला। पंतप्रधान मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळात राजकीय व्यक्तींना मोठ्या रकमा दिल्याच्या कथित घोटाळा प्रकरणी विशेष लवादाकडून चौकशी व्हावी अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरती सुनावणी करताना न्यायालयानं हे ताशेरे ओढले। अशा प्रकारच्या आरोपाचा धुराळा उठला असताना एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीला काम करणं अवघड होऊन बसतं याकडे न्यायालयानं लक्ष वेधलं। याआधी हवाला कागदपत्रांचा गांभीर्यानं विचार का व्हावा असा प्रश्न काल न्यायालयानं कायदेतज्ञ प्रशांत भूषण यांना केला। भूषण यांनी आरोपाला बळ देणारे पुरावे अजून का सादर केले नाहीत असं विचारत त्यांनी उद्यापर्यंत शपथपत्र दाखल करावं असंही न्यायालयानं सांगितलं। पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या 14 नगर परिषदांचे नगराध्यक्ष तसंच नगरसेवक निवडणुकीची मतमोजणी आज झाली। दोन्ही जिल्ह्यातल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांचं वर्चस्व सिद्ध झालं। नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपानं बाजी मारली। 14 पैकी 5 जागा भाजपाला मिळाल्या। पुणे जिल्ह्यातल्या 10 नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा आणि काँग्रेसचे प्रत्येकी 3 तर शिवसेनेचे 1 नगराध्यक्ष निवडून आले। बारामती, दौंड आणि शिरूर या ठिकाणी राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून आले। तळेगाव दाभाडे, आळंदी आणि लोणावळा इथं भाजपाला यश मिळालं।
जेजुरी, सासवड आणि इंदापूर इथं काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले, तर जुन्नर इथं शिवसेनेचे नगराध्यक्ष निवडून आले. बारामती इथं नगरसेवक पदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं 36 तर भाजपानं 3 जागा जिंकल्या. इंदापूर इथं 17 जागांपैकी राष्ट्रवादीला 9, काँग्रेसला 8 जागांवरती यश मिळालं. दौंड इथं 24 जागांपैकी राष्ट्रवादीला 12, नागरी हितला 8 तर शिवसेनेला 3 जागांवरती यश मिळालं. जुन्नर इथं राष्ट्रवादी काँग्रेसला 5, शिवसेनेला 3 तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या. आपला माणूस संघटनेचे 2 उमेदवार इथं विजयी झाले. आळंदी इथं एकूण 18 जागांपैकी 10 जागा भाजपाला तर 8 शिवसेनेला मिळाल्या. जेजुरी इथं 17 जागांपैकी काँग्रेसला 10 तर राष्ट्रवादीला 7 जागांवरती यश मिळालं. शिरूर इथं 22 जागांपैकी 17 जागा जिंकत शहर विकास आघाडीनं आपली सत्ता कायम राखली. भाजपाला इथं 2 जागा मिळाल्या तर 2 ठिकाणी अपक्ष निवडून आले. सासवड इथं 19 जागांपैकी 15 जागा जिंकत काँग्रेसनं आपली सत्ता कायम राखली. पुण्यातल्याच तळेगाव दाभाडे इथल्या सर्व 16 जागा भाजपानं जिंकल्या. लोणावळा इथं भाजपाच्या सुरेखा जाधव या नगराध्यक्षपदी निवडून आल्या. लातूर जिल्ह्यातल्या 4 जागांपैकी निलंगा आणि उदगीर इथं भाजपा तर औसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार नगराध्यक्षपदी निवडून आले. अहमदपूर इथं बहुजन विकास आघाडीला नगराध्यक्षपद मिळालं. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या लातूर जिल्ह्यात काँग्रेसचा सफाया झाला. औसा तालुक्यामध्ये राष्ट्रवादीनं 20 पैकी 12 जागा जिंकत नगर परिषदेत सत्ता मिळवली. भाजपाला 6 तर काँग्रेसला 2 जागांवरती यश मिळालं. अहमदपूर इथं 23 जागांपैकी 9 जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या. भाजपानं 6 तर बहुजन विकास आघाडीनं 4 जागांवरती यश मिळवलं. नगराध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीच्या अश्विनी कासनळे विजयी झाल्या. निलंगा इथं 20 पैकी 17 जागा जिंकत भाजपानं नगरपालिकेवरती सत्ता मिळवली. उदगीर तालुक्यामध्ये 38 पैकी 18 जागा भाजपानं जिंकल्या तर काँग्रेसला 14 जागांवरती यश मिळालं. 6 जागांवरती एमआयएमचे सदस्य विजयी झाले. बारामती नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत 5 अपक्ष उमेदवारांना निवडून देऊन बारामतीकरांनी भाजपावर विश्वास दाखवलाय असा दावा जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केलाय. आज जाहीर झालेल्या नगर परिषद निवडणुकांच्या निकालानंतर ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते. या नगर परिषदांच्या निवडणुका शिवसेनेनं स्वबळावर लढवल्या. मात्र येणाऱ्या जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत भाजपा शिवसेनेसोबत युती करायला तयार आहे. सेनेनंही याबाबत विचार करावा असं बापट यांनी सुचवलं. बारामतीमध्ये 5 अपक्ष भाजप पुरस्कृत आणि 16,000 मतं ही बारामतीची जी स्टाईल आहे त्याच्यात दादागिरी, हुकुमशाही, आर्थिक कोंडी व सर्व दबाव तंत्राचा आणि खोटा प्रचार याला बारामती की जनतेने साथ दिली नाही. मुंबईतल्या मानखुर्दमधल्या महाराष्ट्र नगर इथं दुमजली घर कोसळून आज झालेल्या दुर्घटनेमध्ये 3घांचा मृत्यू झाला. ढिगाऱ्याखालून 12 जणांना बाहेर काढण्यात आलं. जखमींवरती राजावाडी आणि शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इमारत कोसळल्यानंतर या ठिकाणी घरगुती गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आणि 13 जण जखमी झाले. यामध्ये 4 महिला आणि 7 मुलांचाही समावेश होता. जखमींना त्वरित रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तिथं 3 जणांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. आपल्या विविध मागण्यांसाठी हिंगोलीमध्ये आज बहुजन संघर्ष महामूक मोर्चा काढण्यात आला. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावरून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावरती नेण्यात आला. संसदेनं संमत केलेल्या अॅट्रॉसिटी कायद्याची अंमलबजावणी करण्याची अधिसूचना शासनानं काढावी. तळेगाव इथल्या अत्याचाराच्या घटनेनंतर नाशिक परिसरातल्या हल्ल्यांची चौकशी करून हल्लेखोरांवरती कारवाई करावी. हिंगोली जिल्ह्यातल्या करंजाळा आणि गारखेडा इथल्या बौद्धांवर बहिष्कार प्रकरणी संबंधितांवरती कार्यवाही करावी. इतर मागासवर्गीयांचं घटनात्मक आरक्षण अबाधित ठेवावं या आणि अशा विविध मागण्या मोर्चेकऱ्यांनी मांडल्या.
युद्धात जखमी झालेल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी पुण्यातल्या मिलिटरी रुग्णालयानं नवीन तंत्रज्ञानाची कास धरली आहे. सैनिकांना पुन्हा चांगलं जीवन जगता यावं यासाठी तसंच त्यांना रोजगार देण्यासाठी क्वीनस मेरी इन्स्टिट्यूटची गेल्या अनेक वर्षापासून विविध कोर्स या जवानांना शिकवले जातात. त्या माध्यमातून त्यांना रोजगारही दिला जातो. हे रुग्णालय गेली 2 वर्ष या जवानांचा सर्व खर्च मोफत करतं आणि सामान्य नागरिकांचेही माफक दरात विविध आजारांवरती उपचार केले जातात, अशी माहिती मिलिटरी हॉस्पिटलचे ब्रिगेडियर HS अगरवाल यांनी दिली. दुष्काळावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी पीकचक्र आणि पाणीचक्राची सांगड घालून शेती करणं आवश्यक आहे, असं मत जागतिक स्तराचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंग यांनी नंदुरबारमध्ये व्यक्त केलं. माजी आमदार दिवंगत बटेसिंग रघुवंशी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित शेतकरी परिषदेत ते आज बोलत होते. राज्यामध्ये 40% इतके सर्वात जास्त जलप्रकल्प आहेत. मात्र जलसाठ्यांमधल्या पाण्याचा शास्त्रोक्त पद्धतीनं जमिनीमध्ये निचरा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतः गाव पातळीवरती पाण्याचं नियोजन करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं. लहान लहान जलप्रकल्पांना महत्त्व दिलं गेलं पाहिजे, असंही त्यांनी सुचवलं. या परिषदेत उपस्थित तज्ज्ञांनी विविध पिकांबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. स्वयंसेवी संस्थांमार्फत जिल्ह्यातल्या 40 गावांमध्ये जलसंयोजनाची कामं हाती घेतली आहेत. त्या कामांचा शुभारंभ राजेंद्र सिंग यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला. लोह पुरुष अशी ओळख असणारे भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची आज पुण्यतिथी. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सरदार पटेलांनी स्वतःला झोकून दिलं होतं. महात्मा गांधीजींच्या आदेशानुसार त्यांनी गुजरातमधल्या बारडोली इथं शेतकऱ्यांच्या सत्याग्रहाचं नेतृत्व केलं. या सत्याग्रहाच्या यशामुळे त्यांना सरदार अशी ओळख मिळाली. 1942च्या भारत छोडो आंदोलनातही ते अग्रेसर होते. देशाच्या गृहमंत्रीपदी असताना 500पेक्षा जास्त संस्थानं असलेल्या भारताला एकसंध ठेवण्याचं आव्हान त्यांनी स्वीकारलं आणि त्यात यशही मिळवलं. त्यांच्या या योगदानामुळे ते नेहमीच स्मरणात राहतील आणि त्यांचं कार्य प्रेरणादायी ठरणार आहे. लखनौ इथं सुरू असलेल्या ज्युनियर विश्वचषक हॉकी स्पर्धेमध्ये आजच्या उपांत्यपूर्व फेरीतला भारत आणि स्पेनमधला सामना सध्या सुरू आहे. स्पेननं 1 गोल नोंदवत या सामन्यामध्ये आघाडी घेतली. मात्र त्यानंतर भारतानं 2 गोल करत सामन्यामध्ये आघाडी मिळवली. जवळपास 15 वर्षांनंतर भारतीय संघानं उपांत्यपूर्व फेरीमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे आजच्या सामन्याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. आताच हाती आलेल्या बातमीनुसार भारतानं हा सामना जिंकला आहे. आणि आता बातमी हवामानाची. मराठवाड्याच्या संपूर्ण भागामध्ये तर कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. राज्यात सर्वात कमी तापमान नागपूर इथं 10.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 36 तासामध्ये संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 36 आणि किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर 31 आणि 11, पुणे 28 आणि 19, औरंगाबाद 29 आणि 17, नाशिक 29 आणि 15, कोल्हापूर 30 आणि 19, रत्नागिरी 35 आणि 25, सोलापूर 32 आणि 20 आणि अमरावती कमाल 29 आणि किमान 14 अंश सेल्सिअस. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेती आणि शेती कर्जाचे 7-12 उतारे तातडीनं हवे असल्यास 31 डिसेंबरपर्यंत हस्तलिखित स्वरूपात देणार, चंद्रकांत पाटील यांची माहिती. इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची माहिती. विमुद्रीकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड प्रकरणावरून झालेल्या गदारोळामुळे संसदेचा आजचा दिवसही कामकाजाविना वाया. डिजिटल व्यवहार रोख व्यवहारांना पर्याय नसून समांतर व्यवस्था आहे, वित्तमंत्री अरुण जेटली. विमुद्रीकरणामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न सुरू, जिल्हा बँकांना निधी देण्याचे शक्तिकांत दास यांचे संकेत.
डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारची भाग्यवान ग्राहक आणि डिजिधन व्यापारी योजनांची घोषणा. पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या 14 नगर परिषद आणि नगराध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपाची सरशी. लातूरमध्ये काँग्रेसचा सफाया, भाजपाचे सर्वाधिक नगराध्यक्ष. आणि लखनौ इथल्या ज्युनियर हॉकी स्पर्धेत स्पेनला 2-1 हरवून भारत उपांत्य फेरीत दाखल. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि मद्याचं व्यसन लावून त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर करण्याच्या वाढत्या प्रकाराबाबत सर्वोच्च न्यायालयानं नुकतीच चिंता व्यक्त केली आहे. हे प्रकार रोखण्यासाठी 6 महिन्यांच्या आत एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करायचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. या पार्श्वभूमीवरती विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक डॉक्टर शुभांगी गायकवाड यांना आज रात्री 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.